Today we discuss cyclic structure of glucose. जो ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आहे त्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट असतो, तर ग्लुकोजने अल्डिहाइडच्या काही स्पेसिफिक रिॲक्शन द्यायला पाहिजे. पण काही अशा रिॲक्शन आहेत ज्या ग्लुकोज देत नाही. त्यामध्ये फर्स्ट नंबरवर आहे स्किप्स टेस्ट. ग्लुकोज स्किप्स टेस्ट देत नाही. स्किप टेस्ट अल्डिहाइडची कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहे. Aldehyde and Skipp's reagent react with each other and gives orange or red color solution. पण ज्यावेळेस आपण ग्लुकोजला ॲज अ कन्सिडर करू की अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, तर त्यांनी ग्लुकोजने स्किप्स टेस्ट द्यायला पाहिजे, म्हणजे रेड कलरचं सोल्युशन तयार करायला पाहिजे. पण ग्लुकोज ती टेस्ट देत नाही, त्याची टेस्ट काय आहे ते निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे ग्लुकोज रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिलमाइन NH2OH टू गिव्ह ऑक्झाईन अँड प्रूव्ज ग्लुकोज कंटेन CHO ग्रुप. हे आपण डिस्कस केलं आहे ओपन चेन स्ट्रक्चरच्या टॉपिकमध्ये. बट ग्लुकोजचा जो काही पेंटा ॲसिटेट आहे, म्हणजे ग्लुकोज पेंटा ॲसिटेट जो तयार होतो अनहायड्रेटसोबत रिॲक्ट केल्यानंतर, तो ग्लुकोज पेंटा ॲसिटेट नॉट फॉर्म्स अ ऑक्झाईन वेन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन. ही दुसरी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये ग्लुकोज पेंटा ॲसिटेट ऑक्झाईन फॉर्म करत नाही ज्यावेळेस आपण त्याला हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिॲक्ट करतो. याचा अर्थ की तिथं CHO ग्रुप फ्री फॉर्ममध्ये प्रेझेंट नाही. त्याच्यानंतर नंबर थर्ड रिॲक्शन आहे ग्लुकोज नॉट गिव्ह कंडेन्सेशन रिॲक्शन विथ 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोन 2,4-DNP. तो ग्लुकोजनी जर अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर ग्लुकोजनी 2,4-DNP सोबत कंडेन्सेशन रिॲक्शन द्यायला पाहिजे, म्हणजे तिथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघायला पाहिजे. पण ही सुद्धा रिॲक्शन जी अल्डिहाइड 2,4-DNP सोबत रिॲक्शन देतो, पण ही रिॲक्शन ग्लुकोज देत नाही. त्याच्यानंतर नंबर फोर्थ ग्लुकोज ऑल्सो नॉट गिव्ज ॲडिशन रिॲक्शन विथ सोडियम बायसल्फाइड. अल्डिहाइड ॲडिशन रिॲक्शन देतो सोडियम बायसल्फाइड सोबत, पण ग्लुकोज ही रिॲक्शन देत नाही. त्याच्यानंतर जी काही नंबर थर्ड आणि नंबर फोर्थ रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शन अल्डिहाइड इझिली देतो, पण ह्याच रिॲक्शन म्हणजे 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोन किंवा सोडियम बायसल्फाइड ह्या रिॲक्शन ग्लुकोज देत नाही. त्याच्यानंतर लास्ट ग्लुकोजचे 2 ॲनोमर्स आहेत, अल्फा डी प्लस ग्लुकोज आणि दुसरं आहे बीटा डी प्लस ग्लुकोज. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे कसं तयार होते, कॉन्सेप्ट ऑफ हेमिॲसिटल आणि त्याच्यानंतर ॲनोमरचा जो कॉन्सेप्ट होता त्याच्यामध्ये. तो ग्लुकोजचे 2 ॲनोमर्स तयार होतात, अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज. आणि हे दोन्ही जे काही ॲनोमर्स तयार होतात ग्लुकोजचे, याचं फॉर्मेशन ओपन चेन स्ट्रक्चर एक्सप्लेन करू शकत नाही. तर ऑल अबाउट these reactions proves that aldehydic group in glucose is not in a free state, so it is in a combined form. It means that there is cyclic form of a glucose is present. All above facts explain that glucose has cyclic structure. Already we discussed concept of hemiacetal. In a glucose, hydroxyl and aldehydic group present, so there is intramolecular nucleophilic reaction takes place between aldehydic CHO group and hydroxyl OH group of glucose. Fifth OH group attack on the first carbonyl group, aldehydic group, and forms cyclic hemiacetal, which is 6-membered, in which 5 carbon and 1 oxygen is present. जर हेमिॲसिटलच्या काही कॉन्सेप्टमध्ये डाऊट येत असेल तर व्हिडिओ अपलोड केला आहे यूट्यूबवर, तो चेक करून घ्याल. त्याच्यानंतर हा जो काही सायक्लिक स्ट्रक्चर हेमिॲसिटलचा आपण काढला, म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज काढला आहे, तीच सायक्लिक स्ट्रक्चर रिझेंबल्स विथ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड पायरॅन, PYRN, पायरॅन. पायरॅन इज अ 6-membered heterocyclic compound, okay, in which 5 carbon and 1 oxygen present in a ring. Thus, cyclic structure of glucose considered as derivative of pyran. So, cyclic structure of glucose called as pyranose or glucopyranose. Cyclic structure of glucose or any monosaccharides ड्रॉ करण्यासाठी
हॅवर्थ प्रोजेक्शन यूज करतात. आता हे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला कसं यूज करायचं, ते सायक्लिक स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे त्यासाठी खालची डायग्राम चेक करा. आपण फिशर प्रोजेक्शनमध्ये सगळ्यात पहिले ग्लुकोज काढलेलं आहे. मग आता हॅवर्थ प्रोजेक्शन यूज करायचं म्हणून त्या फिशर प्रोजेक्शनला आपण कन्वर्ट केलं आहे सायक्लिक फॉर्ममध्ये. म्हणजे एक रिंग फॉर्म आपण तिथं तयार केला आहे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजचं. त्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन दिसते तुम्हाला, तो आहे अल्डिहायडिक. त्याच्यानंतर सेकंड कार्बन, त्याच्यानंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ कार्बनला चेक करा. फिफ्थ कार्बनच्या राईट हँड साईडला CH2H ग्रुप अटॅच आहे. फिफ्थ कार्बनच्या अप्पर साईडला एक हायड्रोजन आहे आणि बिलोला आपण अटॅच केला आहे OH. आता जेव्हा आपल्याला माहित आहे की फिफ्थ नंबरवरचा जो काही हायड्रोक्सिल ग्रुप आहे हा फर्स्ट कार्बनवर अटॅक करेल, तर त्या ठिकाणी आपण इंटरचेंज करू काही पोझिशन्सला. जो CH2H ग्रुप आहे तो अप्पर साईडला सेंड करू, Hला बिलो साईडला आणू जिथं OH आहे तिथं, आणि OHला शिफ्ट करू CH2OH त्या पोझिशनवर. ओके, की ज्याच्यामुळे आपल्याला एक स्ट्रक्चर मिळेल नेक्स्ट, की ज्याच्यामध्ये CH2OH ग्रुप हा अप्पर साईडला गेला आहे आणि OH फर्स्ट कार्बनच्या जवळ आहे. आणि त्याच्यानंतर OH वरचे जे काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहे हे इलेक्ट्रॉन पेअर्स फर्स्ट कार्बनवर अटॅक करतील. न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन होणार. त्याच्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजनला डबल बॉन्ड शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर OHचा एक हायड्रोजन जाऊन ऑक्सिजनला अटॅच होईल. जर हे मी जो आपण स्ट्रक्चर ड्रॉ केला आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनवरचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अटॅक करतील फर्स्ट कार्बनवर. मग कार्बनवरून ऑक्सिजनचा जो काही डबल बॉन्ड तो शिफ्ट होईल ऑक्सिजनवर. नेक्स्ट स्टेप, मग ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज येईल तर हायड्रोजन हायड्रोक्सिल ग्रुपमधून शिफ्ट होईल ऑक्सिजनवर. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला दोन स्ट्रक्चर मिळतील, एक अल्फा डी ग्लुकोपॅरानोज आणि एक बीटा डी प्लस ग्लुकोपॅरानोज. डायग्राममध्ये बघा दोन स्ट्रक्चर ड्रॉ केले आहेत. एक अप्पर साईडला अल्फा डी प्लस ग्लुकोपॅरानोज आणि याच्यामध्ये फर्स्ट कार्बनला चेक करा. फर्स्ट कार्बनच्या अप्पर साईडला राईट हँड साईडला अप्पर साईडला ऑक्सिजन आहे. तर ज्यावेळेस आपण हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करू कोणत्या एखादा मोनोसॅकराइडचा आणि तो जर 6 मेंबर्ड असेल तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की 6 मेंबर्समध्ये जो काही ऑक्सिजन आहे हा राईट हँड साईडला अप्पर साईडला असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जो काही फर्स्ट कार्बन दिसते तुम्हाला त्याला एक H अटॅच केला आहे आणि एक OH अटॅच केला आहे. H अप्पर साईडला आहे, OH बिलो साईडला आहे. तर त्यामुळे जो काही फर्स्ट कार्बन आहे जो ॲनोमेरिक कार्बन आहे त्याचा OH बिलो आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणू अल्फा ग्लुकोपॅरानोज. सेकंड स्ट्रक्चर बघा, सेकंड स्ट्रक्चरमध्ये सुद्धा 6 मेंबर रिंग आहे. ऑक्सिजन अप्पर साईडला राईट हँड साईडला आहे. फर्स्ट ॲनोमेरिक कार्बन जो आहे त्याचा OH अप्पर साईडला आहे आणि अप्पर साईडला असल्यामुळे तो आहे तुमचा बीटा डी ग्लुकोपॅरानोज. आणि हे जे दोन स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेले आहेत हे दोन स्ट्रक्चर आहेत सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज अकॉर्ड, आणि हे आपण ड्रॉ केलेले आहे बाय युझिंग हॅवर्थ प्रोजेक्शन. In this slide, we discuss Haworth projection formula. Haworth projection is an easy way to write a cyclic structure of monosaccharide. मोनोसॅकराइडचा सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी कॉमनली बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला यूज करतो. वेन वी कन्वर्ट एनी मोनोसॅकराइड फ्रॉम फिशर प्रोजेक्शन into Haworth projection, some important points we have to must be remind or noted. Okay, first point is the substituents that are to the right in the Fisher projection formula are down and those to the left are up in the corresponding Haworth projection formula. म्हणजेच काय, ते ज्यावेळेस आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ केला आहे तर त्याच्या राईट हँड साईडला जे काही सबस्टिट्युएंट आहेत हे हॅवर्थ प्रोजेक्शनमध्ये आपल्याला डाऊनच्या साईडला लिहायचे आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही आपले लेफ्ट हँड साईडला असलेले सबस्टिट्युएंट किंवा ॲटम्स आहेत ते आपल्याला अप्पर साईडने लिहायचे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. म्हणजे जी आपण याच्या अगोदर जी एक सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये अल्फा डी ग्लुकोपॅरानोज, त्याच्यामध्ये पहा काही ॲटम्स आपण वरच्या साईडने लिहिले आहेत, काही ॲटम्स खालच्या साईडने लिहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटला आपल्याला लक्षात ठेवायचं की ओरिएंट द हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला विथ द रिंग ऑक्सिजन ॲट द बॅक अँड द ॲनोमेरिक कार्बन ॲट द राईट. म्हणजे ॲनोमेरिक कार्बन नेहमी राईट हँड साईडला राहील डायग्राममध्ये आणि जो काही तुमचा ऑक्सिजन आहे हा अप साईडला राहील. आता याचा अर्थ काय, तर याच्या अगोदरच्या ज्या स्लाईडमध्ये आपण ते दोन स्ट्रक्चर काढले होते अल्फा डी ग्लुकोपॅरानोज, त्याला जर चेक कराल तर ग्लुकोजचा जो काही स्ट्रक्चर काढला याच्यामध्ये
खालची जी साईड आहे ती आपण थोडीशी ब्रॉड केलेली आहे ब्लॅक कलरने. त्याचा अर्थ काय, तर तो तुमच्या साईडनी आहे ती साईड, आणि त्याच्यानंतर जो काही ऑक्सिजनवाली साईड आहे ती बॅक साईडनी आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काही पॉईंट लक्षात ठेवायचे. कार्बोहायड्रेट जर डी सिरीजचा असेल तर त्या ठिकाणी काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. इफ हायड्रॉक्सिल इज डाऊन, जो OH ग्रुप हा जर डाऊन असेल तर कॉन्फिगरेशन ऑफ ॲनोमेरिक कार्बन इज अल्फा. तो काय असेल, अल्फा कार्बन असेल, म्हणजे तो जो काही स्ट्रक्चर असेल तो अल्फा ॲनोमर असेल. आणि जर हायड्रॉक्सिल ग्रुप सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये अप्पर साईडला असेल तर त्या केसमध्ये कॉन्फिगरेशन ऑफ ॲनोमेरिक कार्बन इज बीटा, म्हणजे तो बीटा ॲनोमर असेल. आणि हे दोन्ही पॉईंट कोणत्यासाठी, जर कार्बोहायड्रेट डी सिरीजचे असतील. त्याच्यानंतर जर कार्बोहायड्रेट एल सिरीजचे असतील तर अशा केसमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप अप्पर साईडला असेल तर कॉन्फिगरेशन ऑफ ॲनोमेरिक कार्बन इज अल्फा, जो काही ॲनोमर असेल तो अल्फा असेल. आणि इफ हायड्रॉक्सिल इज डाऊन द कॉन्फिगरेशन ऑफ ॲनोमेरिक कार्बन इज बीटा, तर तो काय असेल तुमचा बीटा